राजगडच्या जननी तू ब्रह्मर्षी सह ये, गड देवी पद्मावती शुभ वचने बोलित ये. गडांचा राजा आणि राजांचा गड हे वर्णन सर्वार्थानं सार्थ ठरवणारा स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा किल्ला म्हणजे किल्ले राजगड. नीरा, वेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी या जणू फेर धरून राजगडच्या सभोवती खळखळाट करत असतात. समुद्र सपाटीपासून 1395 मीटर उंच असलेला हा मुरुंब देवाचा डोंगर म्हणजे गुंजण मावळाची शानच जणू. अगदी पुराण काळापासून या डोंगराचे उल्लेख आढळतात. फार फार पूर्वी इथे ब्रह्मर्षी ऋषींचे वास्तव्य होते. त्याही आधी साक्षात ब्रह्मदेवांनी इथे तपश्चर्या केली असे सांगितले जाते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात गौतमी पुत्र सातकर्णी याने या डोंगरावर अत्यंत दुर्गम असा हा किल्ला बांधला. सातवाहनांच्या इतिहासात म्हणल्याप्रमाणे हा ब्रह्मर्षीचा म्हणजेच राजगडचा बालेकिल्ला हा चहू अंगांनी डोंगर तासून पृथ्वीने स्वर्गावर केलेली चढाईच जणू. अशा ह्या मूळच्याच दुर्गम डोंगरावर शिवरायांनी तटबंदीचे शेला पागोटे चढवले, बालेकिल्ला अभेद्य केला. पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या 3 माचांच्या जडावाचा हार त्याच्या गळ्यात घातला आणि हे शिवदुर्ग रत्न भूलोकात राजधानी म्हणून तळपू लागले. सिंहगड, पुरंदर, वज्रगड, कांगोरी, तोरणा, रोहिडा, रायरेश्वर, रायगड, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे आणि असे कितीतरी महत्वाचे गड, तर वरंधा घाट, गोप्या घाट, मढ्या घाट असे घाट रस्तेही येथून थेट दृष्टिक्षेपात येतात. आणि म्हणूनच तब्बल 25 वर्ष स्वराज्याच्या राजधानीचा मान या किल्ल्याने मिळवला. राजगडचा आकार हा काहीसा पंख पसरलेल्या पक्षासारखा आहे. वायव्येकडे तोंड केलेल्या या पक्षाच्या पायाकडच्या भागात पद्मावती माची, पंखाच्या भागात संजीवनी माची, मुखाच्या भागात सुवेळा माची, तर पाठीवर बालेकिल्ला आहे. या गडाच्या दुर्गमतेविषयी प्रख्यात लेखक आणि इतिहासकार पंडित महादेव शास्त्री जोशी म्हणतात, तो राजगड म्हणजे अनिकेत तपस्वीच जणू. तो पावसात भिजतो, वाऱ्यावर सुकतो आणि उन्हात तापतो. मेघ शिळंधारी वर्षतात, पण तिथे तृणबीजही उगवत नाही. या बालेकिल्ल्याचा खडक म्हणजे शुद्ध दगड आहे. आणि या बालेकिल्ल्यावर जाण्याची वाट कशी, तर उभ्याने चढता येऊ नये, काठीचा उपयोग होऊ नये आणि जरा जरी पाय घसरला तर प्राणदंडाचीच शिक्षा व्हावी. मासिरे आलमगीर या ग्रंथात साकी मुस्तैद खान लिहितो, राजगड हा अतिशय उंच, त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय. त्याचा घेर हा तब्बल 12 कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही. या डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. तेथे फक्त पावसालाच वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही. बुक ऑफ बॉम्बे या ग्रंथात जेम्स डगल्स लिहितो, राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या आणि डोंगरी स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसवलेले आहेत की जिथे मावळ्यांचे नेते शिवाजी भोसले यांना राज्य विस्तार करण्यासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला. बालेकिल्ल्यावर जननी मातेचं एक सुंदर मंदिर आहे. अत्यंत चैतन्यपूर्ण व प्रसन्न भाव असलेली ही मूर्ती चतुर्भुज असून उजव्यावरच्या हातात कमळ, खालच्या हातात तलवार व डाव्यावरच्या हातात ढाल, तर खालच्या हातात नरमुंड आहे. अश्वारूढ असलेली ही देवी भक्तकाजांसाठी सदा तत्पर असलेली दिसते. पौष पौर्णिमा आणि शारदीय नवरात्रात देवीचा मोठा उत्सव भरतो. याशिवाय प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार लोक आवर्जून दर्शनाला येतात. देवगिरीच्या यादव अंमलात ह्याच राजगड किंवा मुरुंब देवाच्या डोंगरास बीरमदेव गड अशाही नावांनी ओळखले जात होते. काही नोंदींनुसार बीरमदेव गडाचे गडकरी गडावरील तांदळारूपी देवीस मांसाहारी नैवेद्य दाखवीत. पण शिवकाळात मात्र पद्मावती माचीवरील पद्मावती देवी ही ब्रह्मवृंदाच्या वास्तव्यामुळे ब्राह्मणी देवी ह्या नावांनी प्रसिद्ध झाली. या राजगडच्या पद्मावती मंदिरात आजही केवळ शाकाहारीच नैवेद्य दाखवला जातो. आज मितीस ह्याच गडावर पद्मावतीची एकूण 3 स्थाने स्थापित झालेली दिसतात. आणि कदाचित म्हणूनच गडावर जननी देवीचेही मंदिर असताना दुर्ग देवता म्हणून आई पद्मावतीचेच नाव घेतले जाते.
ह्या पहिल्या अस्तित्वामध्ये साक्षात ब्रह्मदेवांच्या शिष्यवरांनी कल्पिलेली आई म्हणजेच तांदुळा स्वरूपातील निर्गुण निराकार अशी पद्मावती, दुसरी छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेली देवी पद्मावतीची मूर्ती, तर तिसरी भोर संस्थांच्या राजांनी प्रस्थापित केलेली आज मितीस दिसते ती देवी पद्मावतीची मूर्ती. कथा अशी सांगतात की शिवरायांनी घडवून घेतलेली मूर्ती मंदिरात प्रवेश केल्यावर गाभाऱ्याकडील डावीकडच्या बाजूस जी मूर्ती दिसते ती मूर्ती होय. तर 19व्या शतकामध्ये अगदी सुरुवातीच्या काळात भोर संस्थांच्या संस्थानिकांनी हा किल्ले राजगड जिंकून घेतल्यावर जुन्या जागेवरच आज दिसणाऱ्या मंदिराची निर्मिती केली आणि त्यावेळी इथे एक नवीन पद्मावतीची मूर्ती स्थापन केली. शिवकाळात जेव्हा ह्या पद्मावतीची मूर्ती घडवण्याचे काम सुरू होते तेव्हा शिवरायांनी स्पष्ट आदेश दिला होता की ही पद्मावती वैष्णवपंथी नसून ती पद्मवंती म्हणजे कमळांनी युक्त अशी आहे. हा संप्रदाय ब्रह्मदेवाला मानणारा अर्थात विश्वकर्मा संप्रदाय आहे आणि म्हणून ही देवी ही विश्वकर्मा संप्रदायातील देवी म्हणली जाते. शिळीमकरांच्या कैफियतीनुसार राजगडवरील ही मूळ देवी ह्या मूर्तीच्या हातामध्ये मुद्गल चक्र, अर्पण मुद्रा आणि कटिबद्ध हस्त अशा स्वरूपामध्ये दिसते. इसवी सन 1693 मध्ये मुघलांनी राजगड जेव्हा जिंकून घेतला त्यावेळी राजगड सोडून खाली उतरताना गडाचे किल्लेदार शिळीमकर यांनी पद्मावतीची मूर्ती शत्रुभयाने माची समोरीलच पद्मावती तलावामध्ये टाकली. पण जवळपास निम्म्या गडावर आल्यावर त्यांना अशी जाणीव झाली की आपल्या मागून कोणीतरी चालत आहे. त्यांनी सहज मागे वळून पाहिले असता त्यांच्या असे लक्षात आले की ही तर साक्षात गडदेवी पद्मावती. देवीने सांगितले की जेथे माझे पुत्र तेथेच माझे निवासस्थान असेल, मला तुमच्या बरोबर गडाच्या पायथ्याशी घेऊन चला. आणि त्याप्रमाणे शिळीमकरांनी गड पायथ्याशी असलेल्या स्वतःच्या गावी स्वतःच्या शेतात देवीला अभयस्थान दिले. पुढे शाहू महाराजांच्या काळात जेव्हा राजगड पुन्हा जिंकला गेला त्यावेळेस शिळीमकरांच्या शेतातून ही गडदेवी पद्मावती पुन्हा थाटामाटात पालखीत घालून वाजत गाजत गडावर आणली गेली. शिवरायांनी देवीचं भुत्येपण घेतलं होतं. महाराजांच्या गळ्यात कायमच कवड्याची माळ नांदत असे. शिवराय नवरात्राचे 9 दिवस घरोघरी देकार मागून त्याच भिक्षांनावर निर्वाह करीत असत आणि अष्टमीच्या दिवशी राजगडच्या ह्या पद्मावती मंदिरात गोंधळ जागरणाचा कार्यक्रम होत असे आणि स्वतः महाराज हातात बुधली देवटी घेऊन भवानीचा उदेकार गरजत असत. असा हा राजस दुर्गेश्वर अर्थात राजगड हा खऱ्या अर्थाने गडांचा राजा आहे. आणि ह्याच गडावर गड देवी पद्मावतीच्या अभय छत्राखाली पुण्यश्लोक राजमाता जिजाऊ साहेब आणि छत्रपती शिवरायांनी आपल्या आयुष्यातलं उणे पुरे पाव शतक म्हणजे तब्बल 25 वर्ष काढली आहेत. आणि म्हणूनच ही पद्मावती स्वतः आऊसाहेबांच्या आणि शिवरायांच्या अनेक सुखदुःखाच्या घटनांची साथीदार आणि साक्षीदारही आहे.